हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाडिस्कॉम महाजिनको 2026 ची जे रिक्रुटमेंट आहे फायनान्स अँड अकाउंट, ज्याच्यात सिनियर मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर जी पोस्ट आहे त्यासाठी प्रोफेशनल नॉलेजचा चॅप्टर 5 फायनान्स मॅनेजमेंट, त्यामध्ये टॉपिक 8 रिसिवेबल अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचे काही एमसीक्यूज आपण इथे कव्हर करूया. ठीक आहे. तसंच बघा, महाडिस्कॉमसाठी किंवा महाजिनकोसाठी फायनान्स अँड अकाउंटची प्रोफेशनल नॉलेजची पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सगळेच टॉपिक कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया इथे रिसिवेबल अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे अकाउंट रिसिवेबल अराइज मेनली ड्यू टू. ठीक आहे, देणी अकाउंट रिसिवेबल मुख्यतः कशामुळे निर्माण होतात. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कॅश सेल्स, सेकंड इन्व्हेंटरी परचेस, थर्ड क्रेडिट सेल अँड फोर्थ फिक्स असेट परचेस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड क्रेडिट सेल, उधार विक्री. बिकॉज when goods are sold on credit, customer pay later, creating account receivable. Next, second, receivable management primary aims to. देणी व्यवस्थापन means receivable management चे मुख्य उद्दिष्ट काय आहे. बघा, ऑप्शन आहे फर्स्ट increase credit sales without limit, second minimize bad debts and optimize credit policy, third eliminate credit sales completely, and fourth increase production. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड मिनिमाइज बॅड डेब्ट्स अँड ऑप्टिमाइज क्रेडिट पॉलिसी. वाईट कर्ज कमी करणे व योग्य क्रेडिट धोरण ठेवणे. बिकॉज रिसिवेबल मॅनेजमेंट बॅलन्स इन्क्रीज इन सेल्स थ्रू क्रेडिट रिस्क ऑफ बॅड डेट्स अँड डिलेड पेमेंट. नेक्स्ट, थर्ड, द ॲव्हरेज कलेक्शन पिरियड मीन्स ACP मेजर. ॲव्हरेज कलेक्शन पिरियड काय मोजते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट टाइम टेकन टू प्रोड्यूस गुड्स, सेकंड टाइम रिक्वायर्ड टू कलेक्ट कॅश फ्रॉम कस्टमर, थर्ड टाइम टेकन टू सेल इन्व्हेंटरी, अँड फोर्थ टाइम टेकन टू पे सप्लायर. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड टाइम रिक्वायर्ड टू कलेक्ट कॅश फ्रॉम कस्टमर. ग्राहकांकडून पैसे गोळा करण्यासाठी लागणारा वेळ. बिकॉज ACP इंडिकेट ॲव्हरेज नंबर ऑफ डेज कस्टमर टेक टू पे क्रेडिट परचेस. नेक्स्ट, फोर्थ, ॲव्हरेज कलेक्शन पिरियड फॉर्म्युला इज. ॲव्हरेज कलेक्शन पिरियडचे सूत्र काय आहे. बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अकाउंट रिसिवेबल डिवाइड बाय क्रेडिट सेल इंटू 365, सेकंड सेल्स मायनस रिसिवेबल, थर्ड इन्व्हेंटरी डिवाइड बाय सेल्स, अँड फोर्थ प्रॉफिट डिवाइड बाय सेल्स. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट अकाउंट रिसिवेबल डिवाइड बाय क्रेडिट सेल्स इंटू 365 बिकॉज इट मेजर कलेक्शन इफिशियन्सी. नेक्स्ट, फिफ्थ, अ शॉर्टर ॲव्हरेज कलेक्शन पिरियड इंडिकेट. कमी ॲव्हरेज कलेक्शन पिरियड काय दर्शवते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट पुअर कलेक्शन पॉलिसी, सेकंड इफिशियंट रिसिवेबल मॅनेजमेंट, लो सेल्स अँड हाय इन्व्हेंटरी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इफिशियंट रिसिवेबल मॅनेजमेंट, कार्यक्षम देणी व्यवस्थापन. बिकॉज शॉर्ट ACP मीन्स कस्टमर पे फास्टर, इम्प्रूव्हिंग कॅश फ्लो. नेक्स्ट, सिक्स्थ, विच फॅक्टर इन्क्रीज अकाउंट रिसिवेबल. कोणता घटक देणी वाढवतो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कॅश डिस्काउंट, सेकंड स्ट्रिक्ट क्रेडिट पॉलिसी, थर्ड लिबरल क्रेडिट पॉलिसी, अँड फोर्थ हाय इंटरेस्ट रेट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड लिबरल क्रेडिट पॉलिसी, उदार क्रेडिट धोरण. बिकॉज लिबरल क्रेडिट पॉलिसी एनकरेज मोर क्रेडिट सेल, इन्क्रीजिंग रिसिवेबल. नेक्स्ट, सेवन्थ, द इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशिओ मेजर. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशिओ काय मोजतो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉफिटेबिलिटी, सेकंड लिक्विडिटी, थर्ड इफिशियन्सी ऑन इन्व्हेंटरी युसेज अँड कॅपिटल स्ट्रक्चर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इफिशियन्सी ऑन इन्व्हेंटरी युसेज, साठा वापरण्याची कार्यक्षमता. बिकॉज इन्व्हेंटरी टर्नओव्हर शो हाऊ मेनी टाइम्स इन्व्हेंटरी इज सोल्ड अँड रिप्लेस ड्युरिंग अ पिरियड. नेक्स्ट, 8, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशिओ फॉर्म्युला इज. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशिओचे सूत्र काय आहे. बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवाइड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी, सेकंड सेल्स डिवाइड बाय प्रॉफिट, थर्ड इन्व्हेंटरी डिवाइड बाय सेल्स, अँड फोर्थ प्रॉफिट डिवाइड बाय कॅपिटल. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवाइड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी. बिकॉज हायर टर्नओव्हर इंडिकेट इफिशियंट इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. नेक्स्ट, 9th, अ लो इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशिओ युजली इंडिकेट. कमी इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशिओ काय दर्शवतो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इफिशियंट इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, सेकंड ओव्हर स्टॉकिंग और स्लो सेल्स, थर्ड हाय डिमांड, अँड फोर्थ लो प्रोडक्शन. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड ओव्हर स्टॉकिंग और शो सेल्स स्लो सेल्स, जास्त साठा किंवा मंद विक्री. बिकॉज लो टर्नओव्हर सजेस्ट इन्व्हेंटरी मूव्ह स्लोली, इन्क्रीजिंग होल्डिंग कॉस्ट.
तसंच बघा मॉक टेस्टचे पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कंप्लीट 10 मॉक टेस्ट आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 10th इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी एम्स टू. EOQ चे उद्दिष्ट काय मीन्स इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मॅक्झिमाइज इन्व्हेंटरी, सेकंड मिनिमाइज टोटल इन्व्हेंटरी कॉस्ट, थर्ड इन्क्रीज प्रोडक्शन कॉस्ट अँड फोर्थ एलिमिनेट ऑर्डरिंग. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड मिनिमाइज टोटल इन्व्हेंटरी कॉस्ट, एकूण साठा खर्च कमी करणे, बिकॉज EOQ मिनिमाइज ऑर्डरिंग कॉस्ट कॅरिंग कॉस्ट. नेक्स्ट 11 EOQ फॉर्म्युला इज. EOQ चे सूत्र काय, तर EOQ चे सूत्र काय, रूट ऑफ 2 इंटू अॅन्युअल डिमांड इंटू ऑर्डरिंग कॉस्ट डिवाइड बाय होल्डिंग कॉस्ट, मीन्स फर्स्ट जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट 12th विच इन्व्हेंटरी कंट्रोल टेक्निक क्लासिफाईज आयटम बेस्ड ऑन व्हॅल्यू अँड इम्पॉर्टन्स. कोणता साठा नियंत्रण पद्धत वस्तूंना त्यांच्या मूल्य महत्वानुसार वर्गीकृत करते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट EOQ अनालिसिस, ABC अनालिसिस, ब्रेक इवन अनालिसिस, NPV अनालिसिस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ABC अनालिसिस, हाय व्हॅल्यू, मॉडरेट व्हॅल्यू अँड लो व्हॅल्यू. नेक्स्ट 13 विच इन्व्हेंटरी कॉस्ट अराइज फ्रॉम स्टोरिंग इन्व्हेंटरी. साठवण्यामुळे कोणता खर्च निर्माण होतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑर्डरिंग कॉस्ट, शॉर्टेज कॉस्ट, कॅरिंग कॉस्ट, प्रोडक्शन कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कॅरिंग कॉस्ट, साठा ठेवण्याचा खर्च. ओके, कॅरिंग कॉस्ट इन्क्लूड स्टोरेज कॉस्ट, इन्शुरन्स, ऑब्सोलन्स अँड कॅपिटल कॉस्ट. नेक्स्ट 14 विच पॉलिसी रिड्यूस अकाउंट रिसिवेबल बट मे रिड्यूस सेल्स. कोणते धोरण देणी कमी करते पण विक्रीही कमी करू शकते. तर ऑप्शन आहे लिबरल क्रेडिट पॉलिसी, सेकंड स्ट्रिक्ट क्रेडिट पॉलिसी, थर्ड हाय इन्व्हेंटरी पॉलिसी अँड फोर्थ फ्लेक्झिबल पॉलिसी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड स्ट्रिक्ट क्रेडिट पॉलिसी, कठोर क्रेडिट धोरण, बिकॉज स्ट्रिक्ट क्रेडिट पॉलिसी रिड्यूस बॅड डेट्स अकाउंट रिसिवेबल बट मे डिस्करेज कस्टमर रिड्यूसिंग सेल्स. नेक्स्ट 15 द रीऑर्डर लेवल इंडिकेट. रीऑर्डर लेवल काय दर्शवतो. तर दोघा ऑप्शन आहे फर्स्ट मॅक्झिमम इन्व्हेंटरी लेवल, सेकंड मिनिमम इन्व्हेंटरी लेवल, थर्ड पॉइंट ॲट विच न्यू ऑर्डर शुड बी प्लेस अँड फोर्थ सेफ्टी स्टॉक. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पॉइंट ॲट विच न्यू ऑर्डर शुड बी प्लेस, नवीन ऑर्डर देण्याचा बिंदू, बिकॉज रीऑर्डर लेवल इंडिकेट द पॉइंट ॲट विच न्यू इन्व्हेंटरी ऑर्डर should be placed ensuring stock does not run out. ओके, तसंच बघा मराठी व्याकरण, अकाउंट्स प्रोफेशनल, फायनान्स अँड अकाउंट्स, मॉक टेस्ट, क्वांटिटी ॲप्टिट्यूड, इन्कम टॅक्स सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.